जोहार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन डेली ब्लॉगमध्ये. आजचा दिवस नेहमीसारखाच घरच्या कामांमध्ये जाणार आहे. तर सुरुवात करणार आहे मी मिशोवरून आणलेल्या शॉपिंग पार्सलपासून. तर चला सुरुवात करते मिशोवरून आलेल्या शॉपिंग पार्सलपासून. तर हे पार्सल मी ओपन करून बघितलेले आहेत, तर ते आता मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तर चला बघूया. खरं सांगायचं तर ऑनलाईन शॉपिंग करताना पार्सल हातात येईपर्यंत एक वेगळीच एक्साइटमेंट असते. मी मागवलेल्या प्रत्येक पार्सलचा कलर आणि क्वालिटी मला छान वाटली. तुम्हाला यापैकी कोणती वस्तू जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मागे मी रिव्ह्यू बनवलेला होता सँडलचा, तर त्याला मस्त व्ह्यूज आले आणि खूप साऱ्या कमेंट्सही आल्या मला ताईंच्या की एक बॅगचा व्हिडिओ बनवा, म्हणजे हँडबॅग्स. सो त्याच्यासाठी मी हे बॅग्स मागवलेल्या होत्या, मिशोवरून मागवलेल्या आहेत आणि खूप छान आहेत बॅगा. मला खूप आवडल्या. यांची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही. हातात माझ्या हातात जी पहिली ग्रीन कलरची आहे ती बघू शकता किती छान आहे. त्याला जी चेन आहे, त्याचा कलर आणि त्याला तुम्हाला पाहिजे तेवढी त्याची साईज वाढवू शकता. नसेल तर मग ते तुम्ही काढून हातातही घेऊ शकता. खूप छान आहे बॅग. कुठे फिरायला वगैरे जायचं असेल काय तर खूप छान बॅग आहे. मला तर ही खूप आवडली. त्याच्यानंतर हे 2 मागवलेल्या होत्या बॅगा, ह्या पण खूप छान आहेत. ह्या कॉम्बोमध्ये भेटलेल्या आहेत मला बॅग्स. तर ही व्हाईटवाली आहे ती खूप छान आहे. त्याच्यावर वरती एम्ब्रॉयडरी आहे मस्त. आणि ही आहे एक मरून कलरची आणि व्हाईट. असं मी कॉम्बोमध्ये मागवलेल्या आहेत 2 बॅगा. ह्या पण खूप छान आहेत. जीन्सवर किंवा टॉपवर तुम्ही कुठे फिरायला वगैरे जायचं असेल तर यूज करू शकता. खूप छान बॅग्स वाटल्या मला. त्याच्यानंतरची जी आहे ती व्हाईटच आहे, पण ती आपण जी ग्रीनवाली ठेवली त्याच्यासारखीच आहे, पण ती एकदम भारी आहे. मला ही बॅग सगळ्यात जास्त आवडली. त्याचं जे होल्डिंग आहे ते पण खूप छान आहे. जर तुम्हाला ते असं लॉंगमध्ये घ्यायचं असेल तर त्याला बेल्ट आहे, तो पण तुम्ही लावून असं लॉंगमध्ये घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला हातात घ्यायचं असेल तर त्याचं हँडल आहे ते पण खूप छान आहे. मला ही बॅग खूपच आवडली. खूप छान आहे. त्याच्यात झिप पण मस्त 2 दिलेल्या होत्या. आणि ही बॅग जर तुम्हाला घ्यायची असेल तर स्टॉक असेल तेव्हा पटकन घेऊन टाका, नाहीतर याचा स्टॉक खूप लवकर संपतो. म्हणजे मी ऑर्डर केल्यानंतर काही तासाने लगेच 2-3 तासाने तरी पण बघू शकता तर लगेच आउट ऑफ स्टॉक होतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर जेव्हा दिसत असेल तेव्हा पटकन ऑर्डर करून घ्या, नाहीतर मग नंतर भेटत नसते. या बॅगची डिमांडच जास्त असल्यामुळे लवकर आउट ऑफ स्टॉक होत असतो. सो तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक चेक करा. आणि ही ग्रीन आहे बघू शकता. या ग्रीनमध्ये पण तेवढंच आहे, पण मला याच्यात जास्त आवडली ती ही व्हाईटवाली आवडली. बघू शकता दोन्ही सेमच आहेत, पण ग्रीनवालीला ते गोल्डन कलरची चेन लावलेली आहे. आणि एक नंबर आहेत ह्या 2 बॅगा. मला खूप आवडल्या. त्याच्यातली व्हाईटवाली एकदम जास्त आवडली आणि मस्त आपल्याला परवडतील अशा रेंजमध्ये मला भेटलेल्या आहेत या बॅगा. तुम्हाला पाहिजे असतील तर जेव्हा सेल वगैरे असतो ना त्यावेळेस घेतल्या तर तुम्हाला सेलमध्ये परवडतील. तर मी मागवलेल्या होत्या त्या अशाच रिव्ह्यूसाठी मागवलेल्या होत्या. सो बॅगा जशा दिसतात त्या मानाने प्राईस पण मस्त आपल्याला परवडेल असाच रेंजमध्ये आहेत. तर लिंकमध्ये नक्की चेक करा. सो आता मला इकडे आवरायचं होतं. हे रॅक खूप कधीपासून विचार करत होती कधी आवरते, पण वेळच भेटत नव्हता. सो आज मला हे पूर्ण काम करायचं होतं. आणि असं कधी काम करायला घ्यायचं असेल तर म्हणजे एकदम घेतलं तर आपल्याला खूप लोड पडतो. तर एक काम आपण घेऊन ते कंप्लीट केलं तर मग जास्त काय एवढं लोडिंगचं वाटत नाही. आता पूर्ण घर साफ करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला खूप थकवा पण येतो आणि पसारा पण खूप घरात होत असतो. तर मी आता हे एक काम करून सफाईला सुरुवात करते. आणि माझ्याकडे जास्त भांडी नाही आहेत, तुम्ही बघू शकता. जास्त काही दिसणार नाही कारण आम्ही इकडे भाड्याने वगैरे राहतो, तर जास्त भांडी ठेवायची गरज नाही. पाहिजे तेवढं आम्हाला पुरेसं आहे. गावाकडे पण आहेत तर मग तिकडे आणि इकडे असं भरपूर सारं नको. आणि कुठे मग बदली वगैरे झाली, कुठे जायचं असेल तर आपल्यालाच न्यायला मग ते त्रासदायक असतं. त्याच्यासाठी मग जास्त काय हे घेत नाही. तर इकडे मला दीक्षू पण हेल्पिंग करत होती आणि तिचे असे छोटे छोटे हात मला हेल्पिंग करत होते. त्याच्यात माझं काम थोडंसं हलकं होत होतं. मी तिला सांगते पण तिला ही कामं करायला खूप आवडतात, तर ती माझी अशी हेल्पिंग खूप करत असते. तर आम्ही दोघी मिळून हा सगळा स्टँड साफ करून घेतला. भांडी वगैरे सगळी काढून ठेवलेली होती ती परत मग लावून घेतली साफ करून झाल्यानंतर.
आणि बाबूची इकडे मस्ती चाललेली होती. तर सगळं हे माझं साफ करून झालं होतं. तर आता मला झाडू मारून घ्यायचं होतं. तर आमची तिकडे कामं चालू होती. तोवर इकडे सगळं आरूने ब्लँकेट्स काढून ना सगळ्या पसारा करून टाकलेला होता हॉलमध्ये. तर परत मग ते आवरून घेतलं आणि परत ते झाडू मारायचं होतं आता सगळं. सो मी झाडू मारायला घेतलं. एक काम करायला घेतो तर तिकडे बाबू अजून दुसरी कामं वाढवत बसतो आणि हे नेहमीचंच आहे माझ्या घरात. आणि कामं करायला घेतलं तर एक होत नाही तोवर दुसरं रेडी करून ठेवतात. त्याच्यातच वेळ निघून जातो. तर त्याच्यानंतर आता आम्हाला थोडंसं रिलॅक्स बसायचं होतं. सो म्हटलं चला आता आपण चहा घेऊया. सो चहा बनवायला घेतला मी इकडे. तर माझ्यासोबत बाबू पण बसलेला होता इकडं. आणि आता सध्या डेली लागणारी ही चहा जी आहे, ज्यांना चहापासून अजिबात काही होत नाही त्यांना खूप चहा अवघड जाणार आहे. कारण साखरेचा भाव एवढा वाढला आहे की आपण सकाळ संध्याकाळ किती चहा पितो आणि साखरेचा भाव एवढा वाढला आहे की आपल्याला ती परवडणार पण नाही असं झालं आहे. सो ज्यांना सवय असते, ज्यांना चहापासून काहीच कामं करता येत नाही, म्हणजे चहा घेतला नाही तर त्यांना दिवसभर डोकं दुखत असतं. काहीकांना खूप अशी सवय असते की चहा घेतल्याशिवाय त्यांना काहीच कामं सुचत नाही. त्यांचं खूप डोकं दुखत असते. चहा घेतला नाही तर अख्खा दिवस त्यांचा मूड ऑफ सारखा होतो. माझी बहीण पण तशीच आहे. तिला जर चहा सकाळी भेटली नाही तर तिचं दिवसभर डोकं दुखत असते. मग ती मी चहा घेईन काय दुसरं खाल्लं नाही तर चालेल पण मला चहा पहिला पाहिजे असं करून ती मग चहा तिला पाहिजेच असतो. बाबू हाय कर, बाय कर, बाय. आता मी बिस्किट खायला लागलो असं सांग. दिवस कधी संपतो काय कळतच नाही. आता संध्याकाळ झाले आणि पुन्हा स्वयंपाकाची तयारी सुरू करायची आहे. आज मी अगदी साधं आणि घरचं जेवण बनवणार. रोज काहीतरी स्पेशल बनवणं शक्यच नसतं, पण साध्या जेवणातही घरची चव वेगळीच असते. तर आता संध्याकाळचा माझा इकडे स्वयंपाक सुरू झालेला होता. तर दीक्षूचे पप्पा येताना त्यांनी काय भाजी आणलेली होती, भेंडी आणली आणि धनिया आणलेला होता. तर त्या आता मला सगळ्या भाज्या होत्या त्या फ्रीजमध्ये भरून ठेवायच्या होत्या. आणि आता तरी थोड्याशा चांगल्या भाज्या भेटतात. सध्या तरी खूप भाज्या महाग झाल्या आहेत, कारण आता पावसाच्या जास्त भाज्या वगैरे भेटत नाही. मार्केटला गेल्या तर भाज्या खूपच महाग भेटतात. तर तसे तर आम्ही काही जास्त भाज्या एकदम आणून ठेवत नाही. जशी पाहिजे तशीच भाजी घेऊन येतो. म्हणजे उद्यासाठी लागणारी असेल तर आजच घेऊन येतो. बाकीची जी कडधान्य वगैरे असतात ते तर आपल्याकडे असतातच. पण जर पालेभाज्या वगैरे खायच्या असतील तर मग एक एक करूनच भाजी आणत असतो, जास्त काही आणत नाही. आणि कडधान्य वगैरे असतातच मग तेच बनवून घेतो. सो जसं पाहिजे तसंच आम्ही भाज्या वगैरे घेऊन येतो. मार्केट पण जवळच आहे त्याच्यामुळे मग जास्त आणून ठेवत नाही. सो दळण वगैरे करायचं होतं तर ते दळण करून आणलेलं आहे. आणि आता ते सगळं पीठ मला डब्यामध्ये टाकून द्यायचं होतं. तर डब्यात सगळं भरून घेतलं. तर मी पिशव्या ज्या आहेत त्या मी जसे आहेत तशाच पिशव्या डब्यात टाकून दिल्या, कारण असंच पीठ टाकलं तर मग ते खराब वगैरे होण्याची शक्यता असते. म्हणून मी डब्यात ज्या पिशव्या आहेत तशाच प्लॅस्टिकची पिशवी आहे तशीच टाकून दिली. आणि स्वयंपाक जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर आत्ता उद्याच्या सकाळची थोडी तयारी करून ठेवते. सकाळी मुलांची आणि घराची कामं भरपूर असतात, त्यामुळे काही रात्रीच तयारी करून ठेवली की सकाळी धावपळ थोडीशी कमी होते. म्हणून आता मी भाजी कापून ठेवते, सकाळी फक्त स्वयंपाकाची बाकीची तयारी करायची. तर मंडळी, असा होता माझा आजचा साधा सोपा डेली ब्लॉग. मिसो पार्सलपासून सुरू झालेला दिवस, किचनची आवरावर, दीक्षूची माझी हेल्पिंग. तुम्हाला असे सिंपल आणि रिअल डेली ब्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.